नमस्कार, मी परमदास जाधव. महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत MPSC च्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्यायच्या की पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन घ्यायच्या या मुद्द्यावरून राज्यभरातील विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत. विद्यार्थ्यांचा आरोप असा आहे की ऑनलाईन परीक्षा पद्धतीने तांत्रिक अडचणी आणि पारदर्शकतेचे जे प्रश्न आहेत आणि प्रकाराची भीती आहे. त्यामुळे परीक्षा पुन्हा ऑफलाईन पद्धतीने घ्याव्यात अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. तर नेमकं वाद काय आहे? तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने भविष्यात काही परीक्षा संगणक आधारित म्हणजेच CBT कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला अनेक स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी विरोध केलेला आहे. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातून येतात. त्यांना संगणकावर परीक्षा देण्याचा जो पुरेसा सराव नाही. तसेच इंटरनेट सर्व्हर तांत्रिक अडचणी यामुळे परीक्षेवर परिणाम होऊ शकतो अशी भीती विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेली आहे. विद्यार्थ्यांची याच्यात काही प्रमुख मागणी सुद्धा आहेत. त्याच्यातून आपण समजून घेऊ. पहिली मागणी आहे ती म्हणजे MPSC परीक्षा पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने घ्यावी, ही त्यांची पहिली मागणी आहे. तर दुसरी म्हणजे परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असावी. तर तिसरं म्हणजे पेपरफुटी आणि गैरप्रकारावर कठोर कारवाई असावी. आणि चौथा म्हणजे ग्रामीण आणि सामान्य विद्यार्थ्यांचा विचार करावा, अशी हे त्यांच्या मागण्या आहेत. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की आम्ही अनेक वर्ष पारंपरिक पद्धतीने तयारी केली आहे. अचानक परीक्षा पद्धत बदलल्यामुळे विद्यार्थ्यांवर मानसिक दबाव वाढतोय आणि काही विद्यार्थी पूर्वी झालेल्या ऑफलाईन परीक्षेमधील तांत्रिक अडचणी आणि गैरप्रकाराचा जो दबाव आहे तो दाखला देत चिंता व्यक्त केलेली आहे. आणि दुसरी बाजू म्हणजे पहिली तर ऑनलाईन परीक्षा पद्धतीचे काही फायदेही आहेत. त्याच्यामध्ये निकाल प्रक्रिया वेगाने होऊ शकते, मानवी चुका कमी होऊ शकतात, परीक्षा व्यवस्थापन सोपे होऊ शकते आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढतो. मात्र विद्यार्थ्यांची जी मागणी आहे की कोणताही बदल करण्यापूर्वी योग्य तयारी आणि विश्वास निर्माण करणे हे गरजेचं आहे. आणि म्हणून सरकारसमोर आता प्रश्न मोठा आहे की एकीकडे परीक्षा प्रक्रिया आधुनिक आणि वेगवान करण्याची गरज आहे. तर दुसरीकडे लाखो विद्यार्थ्यांचा जो विश्वास आहे तो टिकलेला आहे. तसेच तितकेच महत्त्वाचे आहे की विद्यार्थ्यांना समान संधी मिळणे आणि परीक्षा प्रक्रिया ही पारदर्शक असणे ही सर्वात मोठी अपेक्षा आहे. तर मित्रांनो, MPSC परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन यावर अंतिम निर्णय काय होतो याच्याकडे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेले आहे. कारण हा फक्त विद्यार्थ्यांचा परीक्षेचा प्रश्न नाही, तर हजारो तरुणांच्या भविष्यासोबत जोडलेला विषय आहे. तुमचे मत काय आहे? MPSC परीक्षा ऑफलाईन असावी की ऑनलाईन असावी? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.